श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेवरती अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, प्रलयावरती चर्चा करत होतो। जलप्रलय झाला त्यावेळेस सत्यव्रत राजाचा वृत्तांत आपण ऐकला। भगवान माशाच्या रूपामध्ये येऊन राजाला सांगितलं की राजा 7 दिवसानंतर मोठा जलप्रलय होईल, त्यावेळेस तू असं कर की हे सर्व जीव आहेत त्यांचं सूक्ष्म रूपामध्ये घे त्यांना, आणि झाडं झुडपं वृक्षवल्ली औषधी यांचं पण सूक्ष्म रूपामध्ये घे आणि सप्तऋषींना बरोबर घे। ज्यावेळेस प्रलय होईल त्यावेळेस मी नाव पाठवेल, त्या नावेत बस। मी एक सिंग असलेला मोठा मासा होईल, तो तुझी नाव वासुकी सर्पाला दोरी करून त्या माझ्या एका सिंगाला बांध, म्हणजे मी तुला ह्या जलप्रलयातून सप्तऋषीसहित आणि बीजासहित सर्वांना वाचवेल। अशा प्रकारे विष्णूंनी सत्यव्रत राजाला सांगितलेलं आहे। नंतर मग सत्यव्रत राजाने काय केलं होतं आपण पाहिलं की हे जितके प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानव आहेत, ते त्यांचं सूक्ष्म रूपामध्ये त्यांना घेतलं होतं। आता हे सूक्ष्म रूप म्हणजे काय? आपला जो देह आहे याला स्थूल रूप म्हणतात, तिच्यामध्ये एक सूक्ष्म रूप असतं आणि तिच्यानंतर पण आणखीन एक कारण रूप असतं। म्हणजे प्रत्येक कार्य होण्यासाठी काहीतरी कारण लागतं। मग या देहाचं काहीतरी कारण असायला पाहिजे। ते कारण असल्याशिवाय शरीर होऊ शकत नाही। शरीराचं कारण काय? म्हणजे स्थूल देह हा, नंतर सूक्ष्म देह आणि त्याचं कारण देह, अशा प्रकारे शास्त्रामध्ये वर्णन आहे। मग या शरीराचं कारण देह काय? कारण देह काय असावं? आताच्या विज्ञान युगामध्ये सायन्सने तिच्यावरती प्रगती केलेली आहे। प्रत्येक मनुष्याचा जे सूक्ष्म रूप असतं प्रत्येक, त्याला DNA म्हणतात। आताच्या सायन्स युगामध्ये प्रत्येकाचा सूक्ष्म रूप हा DNA असतो। परंतु आता जे ज्ञान आहे मानवाला, तो DNAचा आहे। DNA म्हणजे माझा जर DNA असेल तर माझाच आहे तो। हा DNA दुसऱ्याबरोबर मॅच करत नाही, दुसरा XYZ जो असेल त्याच्याबरोबर मॅच करत नाही। परंतु इथं तर राजाला सर्व मानवाचं बीज घेऊन जायचं होतं। मग एकाचं घेऊन जाणं जमणार नाही। मग असं काहीतरी एक तत्व आहे की जे DNAच्या पण पलीकडे आहे, DNAपेक्षा पण सूक्ष्म आहे। मग आम्ही काय सांगतो ते, आता आपलं एक मी आहे, माझा एक DNA आहे, ते सूक्ष्म रूप आहे माझं। परंतु आता करोडो मानव आहेत आपल्या माझ्यासारखे, आपल्यासारखे। मग त्यांचं सूक्ष्म रूप काय? मग त्यांचं सूक्ष्म रूप म्हणजे आताच्या जे ज्ञान आहे DNAचं, तिच्यापेक्षा आपण अतिसूक्ष्म असायला पाहिजे। म्हणजे त्याला आपण, ते तत्वाला आपण एक DNA+ असं नाव देऊ। म्हणजे मनुष्याचा DNA+1, तसा दुसरा पशुचा 1, प्राण्याचा 1, नंतर पशुचा 1, अशा प्रकारे जीवजंतू या सर्वाचा एक DNA, म्हणजे ज्याचं मूळ आहे तिच्यापासूनच सर्व मानव निर्माण झाले। अशा प्रकारचा जो DNA आहे सेल, तो असायला पाहिजे। त्याला ते तत्व असायला पाहिजे, त्याला ते
आताच्या DNA पेक्षा सूक्ष्म असेल तो DNA, त्याला आपण DNA प्लस म्हणू. तशा प्रकारचं तो DNA राजाने घेतलेला आहे. तसंच धनधान्य, इथं बीज म्हणून उल्लेख आहे, परंतु एवढ्या सर्वाचं बीज घेऊन जाता येणार नाही. सर्व जे पृथ्वीवरती जितकं काही धनधान्य आहेत, झाडं आहेत, फळं आहेत, त्यांचं बीज घेणं सर्वांचं शक्य नाही. मग त्यांचं पण राजाने काय केलं असेल, DNA घेतला असेल, सूक्ष्म DNA. आता आंब्याचा DNA वेगळा, नंतर केळाचा वेगळा, असं न करता या सर्व झाडाझुडपाचा एक DNA असेल, सर्व प्राण्याचा एक DNA असेल, तो DNA राजाने घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व DNA घेतलेले आहेत आणि सप्तऋषींना बरोबर घेतलेला आहे. ज्यामध्ये उल्लेख आहे सप्तऋषीला बरोबर घेतलेला आहे. आता सप्तऋषींना का घेतलं बरोबर, त्याचा जर विचार केला, ज्यावेळेस हा प्रलय संपेल त्यावेळेस सृष्टी निर्माण करायची आहे. त्यावेळेस का असेल, पंचमहाभूत तर होते, पृथ्वी होती, जल होता, वायू होता, अग्नी होता, आकाश होतं. काय नव्हतं की बीज नव्हतं. राजाने सर्वांचं बीज घेतलं. मग ते बीज उगवण्यासाठी किंवा संकरित करण्यासाठी, त्याची निर्मिती शरीर रूपामध्ये करण्यासाठी ज्ञान पाहिजे. आता आपल्याकडे एक उदाहरण घेऊ, शेती आहे आणि बीज आहे, ज्वारीचं बीज आहे, परंतु ते नांगरून पेरण्याचं ज्ञान शेतकऱ्याला पाहिजे. म्हणजे मी काय सांगतो बघा, की शेती आहे, नंतर एक ज्वारीचं बीज पण आहे, साहित्य आहे, परंतु नांगर आहे, कुळव आहे, तिपण आहे, सर्व आहे, बैल आहे, परंतु ते पेरायचं ज्ञान जर शेतकऱ्याला नसेल तर तो पेरणी करू शकणार नाही. तशा प्रकारे राजाकडे सर्व होतं, पंचमहाभूते आहेत, बीज आणलेलं आहे, परंतु ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानासाठी हे सप्तऋषी बरोबर घेतलेले आहेत असं मला वाटतं. याचा असा काही शास्त्रामध्ये एवढं फोड केलेलं नाही तिथे, परंतु मी ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस मला वाटलं की हे सप्तऋषी घेण्याचं कारण म्हणजे हे असेल की ज्ञान पाहिजे. आता नाहीतरी काय, सर्व ज्ञान जर लोप झालं तर सृष्टी कसं निर्माण होणार. अशा प्रकारे राजांनी हे सर्वांना बीजांना सप्तऋषींना घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस प्रलय संपल्यानंतर मग हाच राजा, सत्यव्रत राजा जो आहे तो दुसरा मनू झालेला आहे. ते अगोदरचं मन्वंतर संपलेलं आहे आणि हा जो राजा जो आहे त्याचं नाव वैवस्वत म्हणू. तो नवीन मन्वंतराचा मनू झालेला आहे. हा शास्त्राप्रमाणे हा 7वा मनू आहे. आपल्याला माहीत आहे, आपण याच्या अगोदर ऐकलं होतं की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू होतात. ह्या अगोदर 6 मनू होऊन गेले होते. सत्यव्रत राजापर्यंतचे 6 मनू होऊन गेले होते. आता हा सत्यव्रत राजा वैवस्वत मनू म्हणून 7वा म्हणून याची स्थापना झालेली आहे. या मन्वंतराला वैवस्वत मन्वंतर म्हणतात. सध्याचं जे मन्वंतर चालू आहे हे वैवस्वत मन्वंतर आहे. हे 7वं मन्वंतर आहे. आपल्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, पोथीमध्ये, पंचांगामध्ये याचं सर्वांचं वर्णन आहे. तर हे वैवस्वत मन्वंतर, वैवस्वत मनू, इंद्र वेगळे, सप्तऋषी वेगळे, देवदेवता वेगळे, अष्टदिक्पाल वेगळे, सर्व नवीन हे राज्य चालू झालेलं आहे ह्या मनूचं. आणि ह्या मनूचे आपण पाहिलेलं आहे 70 ते 72 चतुर्युग होतात, परंतु ह्या सध्या ह्या वैवस्वत मनूचे 27 चतुर्युग संपलेले आहेत आणि 28वा चतुर्युग चालू आहे. म्हणून मग बघा, आपण पांडुरंगाच्या आरतीमध्ये आपण काय म्हणतो,
युगे 28 विटवेरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिवे शोभा. म्हणजे युगे 28 युगापर्यंत हा आपला पांडुरंग विटेवरती उभा आहे. 28व्या युगाचा हे कलियुग, शेवटचं कलियुग चालू आहे. अगोदर सत्ययुग झालं, त्रेता झालं, द्वापार झालं, आता कलियुग शेवटचा आहे. म्हणजे ह्या मनू राजाचा, वैवस्वत मनूचा 28वा चालू आहे, युग चालू आहे. आता ह्या मन्वंतरानंतर म्हणजे हे 7व्या मनूनंतर 8वा मनू आहे. पुराणामध्ये उल्लेख आहे, भागवतामध्ये उल्लेख आहे. भगवंताने बलिराजाला वचन दिलेलं आहे की हे बळी तू पुढच्या मन्वंतरामध्ये तू मनू होशील. म्हणजे 8वा मनू जो आहे बळीराजा होईल असं शास्त्राचा उल्लेख आहे. अशा प्रकारे आपण हे जलप्रलय पाहिला. असा प्रकारे एक जलप्रलय आहे. आपण किती प्रकारचे प्रलय आहेत ते पाहत आहोत. नित्य प्रलय पाहिला, एक मृत्यू झाला की तो पण प्रलय असतो. आता जलप्रलय पाहिला, नंतर येतो नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलय म्हणजे काय? नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाचे आपण पाहिलेलं आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो आणि एक रात्र असते. 1000 चतुर्योग गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो आणि 1000 चतुर्योग ब्रह्मदेवाची रात्र असते. आणि ब्रह्मदेवाचं कार्य काय? ब्रह्मदेवाचं कार्य जे आहे की जीवसृष्टी निर्माण करणे. बघा, 2 प्रकारच्या सृष्टी असतात. एक याला सर्ग म्हणतात, एक विसर्ग म्हणतात. सर्ग म्हणजे काय की माया तिथपासून महदादिक तत्वापासून पंचमहाभूतापर्यंत जी सृष्टी होते, म्हणजे निर्जीव म्हटलं तरी चालेल आपण, ती सृष्टी म्हणजे सर्ग. ती ब्रह्मदेवानं उत्पन्न केली नाही. ब्रह्मदेवाचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस ही सृष्टी अगोदरच होती. म्हणजे फक्त जीव सोडून बाकीची सृष्टी अगोदरच होती. ती परमात्म्याने निर्माण केलेली होती स्वतः. मग परमात्म्याने, विष्णूनी ब्रह्मदेवाला आदेश केला की तू आता ही जीवाची उत्पत्ती कर. म्हणजे त्याला विसर्ग म्हणतात, विशेष प्रकारचा सर्ग. विसर्ग म्हणजे विशेष प्रकारचा. मग त्याला विस्तारित निर्मिती पण म्हणतात, विस्तारित सृष्टी म्हणतात. अगोदरचे जे सर्ग आहे त्याला मूळ निर्मिती असं नाव आहे. तर आता ब्रह्मदेवाचा ज्या वेळेस संपतो, ब्रह्मदेवाचा दिवस संपतो, रात्र होते, त्यावेळेस काय होतं की ही सर्व जीव जे आहेत, जितके पण जीव आहेत, सजीव आहेत, तिच्यामध्ये सर्व आला, मनुष्य आला, प्राणी आला, पक्षी आला, किड्या, मुंगे, हत्ती, हे झाडं झुडपं वनस्पती, जेवढं काही जीव आहे, जीवसृष्टी आपण आहे, ती सर्व ब्रह्मदेवामध्ये लीन होते. म्हणजे मरत नाहीत ते कोण्यातरी रूपामध्ये, जसं आपण म्हटलं ना DNA आपण पाहिलं, DNA प्लस किंवा अतिसूक्ष्म DNA, त्याचा आणखी शोध आताच्या विज्ञानाला लागला नाही. लागेल केव्हा तरी, जसं ज्ञान प्राप्त होईल तसं लागेल. तर अतिसूक्ष्म रूपामध्ये DNA प्लस प्लस म्हटलं तरी चालेल. तर तिच्यामध्ये ते सर्वजण ब्रह्मदेवामध्ये लीन होतात आणि ब्रह्मदेवाची एक रात्र चालू होती. किती? 1000 चतुर्युगापर्यंत ती रात्र चालू होती. मग ज्यावेळेस ब्रह्मदेवाची पहाट चालू होते आणि दिवस चालू होता, तेव्हा ब्रह्मदेव काय करतात, हे जे आपल्या त्या ब्रह्मदेवामध्ये असलेले जे DNA आहेत त्यांना बाहेर काढतात आणि हळूहळू हे काय होतं की ही जीवसृष्टी आणखीन पुन्हा चालू होते, पुन्हा निर्माण होते. हे कुठपर्यंत होतं चालतं. आता अगोदर पाहिलं आपण की ज्यावेळेस जलप्रलय झाला त्यावेळेस हे सर्व जे होते ते ब्रह्मदेवाच्या शरीरात नाही गेले होते, ते फक्त राजाने आपल्याबरोबर ठेवले होते जवळ.
ब्रह्मदेवामध्ये विलीन झालेले नव्हते जलप्रलयामध्ये. आता काय होतात, हे सर्व जीव, सगळे सजीव जे आहेत, जितके आहेत ते एका सूक्ष्म रूपामध्ये, सूक्ष्म DNA मध्ये ते ब्रह्मदेवामध्ये लीन झालेले आहेत. रात्र झाल्यानंतर आता दिवस झाला तर तिच्यामध्ये काय असतं बघा, हा ज्यावेळेस हे सर्वजण नंतर आणखीन ज्यावेळेस निर्मिती होते, ब्रह्मदेव सर्वांना आपल्या शरीरातून बाहेर काढतो आणि सर्व जीवाची उत्पत्ती चालू होते, हळूहळू होते, एकाच वेळेस होत नाही आहे, हळूहळू उत्पन्न होतं. अशा प्रकारे हे नैमित्तिक प्रलय आहे. अशा प्रकारचा थोडक्यामध्ये वर्णन केलेला आहे नैमित्तिक प्रलय. नंतरचा प्रलय जो आहे तो महाप्रलय. तो महाप्रलय काय आहे ते आपण पुढच्या सत्रात पाहू. आणखीन एक मला एक सुचलं होतं, त्याचं पण मी वर्णन करेन पुढच्या सत्रामध्ये. महाप्रलय सोडून आणखीन एक काहीतरी ते जे मला सुचलं होतं त्याचा उल्लेख मी करेन पुढच्या सत्रामध्ये. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.